स्ट्रीम्समध्ये आणि शिकायला मी 9वीपासून तर नॉर्मलमध्येच जाते. सो मी घरच्यांना सांगितलं की मला आता हॉस्टेलवरती नाही राहायचं आहे, तर तुम्ही माझ्यासाठी इथे ॲडमिशन घ्यायसाठी काहीतरी प्रयत्न करा आणि मला ॲडमिशन हवं आहे तर विद्याप्रतिष्ठानलाच हवं आहे. तर मग आम्ही इथे आलो प्रिन्सिपलांना आणि व्हाईस प्रिन्सिपलांना भेटलो. तर मला प्रिन्सिपलांनी त्यांना जे काही वाटलं ते सांगितलं, व्हाईस प्रिन्सिपलांनी त्यांना जे काही वाटलं ते सांगितलं. बट इथे येऊन मला खूप छान वाटलं आणि असं होतं की मला खूप जणांनी बॅड एक्सपिरियन्स सांगितलं होतं की आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असं होतं तसं होतं. तर मला बिलकुलच हा अनुभव एवढ्या 15 दिवसांमध्ये नाही आलेला आहे आणि आम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने कॉपरेट करावं लागतं. जे फळ्यावरती जे लिहितात शिक्षक तर ते डिक्टेट करावं लागतं, ते इथले शिक्षक डिक्टेट करतात. मला असं वाटलंच नाही की यांच्याकडे ब्लाइंड मुलींना शिकवण्याचा वगैरे एक्सपिरियन्स नाही. मला असं वाटत होतं की मला जेव्हा शिक्षक शिकवायला होते प्रत्येकाने कधीतरी आमच्यासारख्या मुलींना शिकवलं असेल. मी जेव्हा इथे इंटरव्ह्यूला गेले तर त्यावेळी न्यूज वगैरे कशा तुम्ही वाचता हे विचारलं. तर आत्तापर्यंत कधी ब्रेलमध्ये न्यूजपेपर्स वगैरे नव्हते. तर मला असं वाटतं की सरकारने हेही करावं जेणेकरून ब्लाइंड मुली न्यूज वगैरे वाचू शकतात, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि मी म्युझिक वगैरे करते. सो इथे आल्यानंतर मला आता गाण्याचे वगैरे चान्सेस मिळतील तर मी नक्की स्टेजवरती येऊन जाईल आणि ह्या इंडक्शन प्रोग्राममध्ये मी काल शशांक मोहिते सरांचा परिचय करून दिला. मला खरंच खूप छान वाटत होतं की मी त्यांच्याबद्दल बोलते, एवढ्या मोठ्या वक्त्यांबद्दल मी त्यांच्यासमोर उभे राहून बोलते. मला खूप छान वाटत होतं. मी जेव्हा इथे इंटरव्ह्यूला गेले तर मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं बॅड एक्सपिरियन्स आठवला म्हणून मी त्यांच्यासोबत जास्त बोलत होते. गौरी रडू नको, बोलते छान बोलते गौरी, बोल, रडू नको. कालचं इंट्रोडक्शन खूप चांगलं झालंय तुझं, अत्यंत जबरदस्त झालंय. तुझा आवाज पण खूप छान आहे सर. गाणं पण ती खूप सुंदर म्हणत्या. पुढच्या आठवड्यात आपल्याला गाण्याचा प्रोग्राम ठेवायचा आहे. म्हणजे जेवढं मला सांगता आलं तेवढं मी त्यांना सांगू शकते. बट मला राहून राहून तोच बॅड एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आठवत होतं की आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही. बिलकुल असं नाही की ज्या मुलींना हे वाटत होतं त्यांना मी आता सांगेन की तुम्ही चुकीचा अनुभव सांगून दुसऱ्यांना डिमोटिवेट करू नका, असं काहीच नसतं. आणि मी ज्यावेळेला इथे आले पहिल्या दिवशी तेव्हा मला प्रश्न पडला होता की आपलं कसं होणार किंवा थोड्याफार मला दिसण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी बी ग्रुपमध्ये निवडलं. कारण जॉग्राफीमध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये आकृती आणि डायग्राम्स असतात, त्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो. तर तो व्हायला नको याकरता मी बी ग्रुपमध्ये आले. थोडंसं मला हिंदीत डिफिकल्ट जातं, बाकी कोणता विषय नाही डिफिकल्ट जात. आणि इथे आल्यानंतर इंग्लिशचं महत्त्व नव्याने कळालं की आपल्या लाईफमध्ये इंग्लिश किती महत्त्वाचं आहे, स्पीकिंग किती महत्त्वाचं आहे ते इथे नव्याने समजलं आणि खूप छान वाटलं. मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की या ग्रंथालयामध्ये ब्रेल पुस्तक असतील. मराठी आणि हिंदी इंग्लिश सेक्शन सोडल्यानंतर आपल्याकडे पवारसाहेबांनी डोनेट केलेलं पुस्तक सेक्शन आहे. त्यामध्ये हजाराच्या संख्येने पुस्तकं आहेत आणि तर डाव्या साईडला एक रॅक आहे, त्यामध्ये 35 का 33 ब्रेल बुक्स आहेत. त्यातले ब्रेल बुक्स मला इथे वाचायला दिलं तर मला खूप छान वाटलं की पवारसाहेबांची दूरदृष्टी आहे असं म्हटलं. ते तेवढा विचार करतात आणि आमच्या संस्थेचे विश्वास पण प्रतापराव पवार होते. तर ते फक्त घोषणा नव्हते करत की आम्ही हे करणार ते करणार. तर दिव्यांग दिना दिवशी त्यांनी केलेल्या घोषणेचं अनावरण व्हायचं. अनेकदा आम्ही कोरसमध्ये गायला वगैरे असायचे, त्यांनी मला अनेकदा पाहिलं. तर असं की त्यांची दूरदृष्टी आहे, नुसतं म्हटलं नाही जात की त्यांनी एक विचार केला की ब्रेल पुस्तके पण आपण आपल्या ग्रंथालयामध्ये ठेवूयात आणि ती इथे आहेत. आपण अजूनही ब्रेल बुक्स ऑर्डर करू शकतो. ती ब्रेल बुक्स जी आहेत ती जागृती अंधकन्या विद्यालय आळंदी देवळची इथे छापलेले आहेत. तर सो माझ्याकडे त्यांचे नंबर्स वगैरे आहेत. जर प्रिन्सिपलांनी परमिशन दिली तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अजून ब्रेल बुक्स इथे घेऊ शकतो. थँक्यू.